नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो. आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवर आपले स्वागत आहे. या चॅनलवर आपण पहिल्यांदा आला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. यंदाच्या हंगामातही मुंबई इंडियन्सची पहिली मॅच देवालाच. शुभमच्या गुजरातने हार्दिकच्या मुंबईला पाजलं पाणी. मुंबई विरुद्ध गुजरात टायटन्सच्या अटीतटीच्या या सामन्यात जेटी संघाने 8 धावांनी विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने गुजरात संघाने अखेरच्या षटकात मुंबई इंडियन्सवर 8 धावांनी शानदार विजय नोंदवला आहे. 6 चेंडूत 19 धावांची मुंबईला गरज असताना उमेश यादवला गोलंदाजी सोपवण्यात आली. पहिल्या चेंडूवर पांड्याने षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. पण पुढच्या 2 चेंडूवर पांड्या आणि चावलला बाद केल्याने गुजरात संघाने दणदणीत विजय नोंद केला आहे. या पराभवासह मुंबई इंडियन्सने 11 वर्षाचा रेकॉर्ड कायम ठेवलेला दिसून येतो. मुंबई इंडियन्सने IPLमध्ये 2013 पासून आतापर्यंत कधीही पहिला सामना जिंकलेला दिसून येत नाही. मुंबई संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला होता. गुजरातने दिलेल्या 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात विकेटने झाली. मुंबईने खाते उघडलेही नव्हते. ईशान किशन उमरजाईच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या नमन धीरने एकाच षटकात 19 धावांची लूट केली, पण त्याच षटकात तो बाद झाला. त्यानंतर डेव्हाल्ड ब्रेव्हिस आणि रोहित शर्माने मुंबईचा डाव उचलून धरला आणि संघाची धावसंख्या तर विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या डेव्हाल्ड ब्रेव्हिसचेही अर्धशतक हुकले. त्याने 38 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 46 धावा करत रोहित शर्माच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. रोहित शर्माच्या विकेटनंतर मुंबईच्या धावांची गती मंदावली. गुजरातने भेदक गोलंदाजी करत मुंबईच्या धावांना चांगलाच ब्रेक लावलेला होता. तिलक वर्मा 25. गुजरातच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. ओमरजाई, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट घेत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावलेली आहे. तत्पूर्वी मुंबईच्या संघाने शानदार क्षेत्ररक्षण करत गुजरातच्या धावांवर आपला अंकुश ठेवला, पण मुंबईच्या गोलंदाजीची सुरुवात फारच खराब झाली. बुमराह संघात असतानाही मुंबईचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याने स्वतः पहिले शतक टाकले आणि त्याची साहानेच चांगलीच धुलाई केली. त्याच्या दुसऱ्या षटकालाही गुजरातच्या फलंदाजाने त्याला चोप दिला. त्यानंतर बुमराहने 6ला 19 धावांवर क्लीन बोल्ड करत पहिली विकेट मुंबईला मिळवून दिली. गुजरातकडून गिलने 31 धावा केल्या, तर बुमराहच्या गोलंदाजीवर झेलबाद झाल्याने साई सुदर्शनचे अर्धशतकही हुकले. त्याने बाद होण्याआधी 39 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकारासह 45 महत्त्वाच्या धावा केल्या होत्या. ओमरजाईने छोटी पण प्रभावी 17 धावांची खेळी केलेली होती. मिलर बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने तोही मोठी खेळी करू शकलेला नाही, पण राहुल तेवातीयाने याने 18व्या षटकात 19 धावा कुटत संघाला 168 धावांचा टप्पा गाठून दिलेला होता. त्याने बाद होण्यापूर्वी 15 चेंडूत 2 चौकार आणि एका षटकारासह 22 धावा केलेल्या होत्या. अशा प्रकारे मुंबई इंडियन्सवर गुजरात टायटन्सने दणदणीत आपला विजय साकारलेला आहे. अशा विविध क्रिकेटच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.